प्रत्येक विकास कामाचा पाठिंबा आपण पाठिंबा उभे राहतो. आजची गोष्ट अशी झाली की काल संध्याकाळी नगरपंचायत बंद झाल्यानंतर 5:30च्या दरम्यान मराठी शाळा तोडण्यात आली. मराठी शाळा तोडण्यात आली. कुठली मराठी शाळा आपली पालिकेची त्याची सदरची हो ही शाळा तोडण्यात आली आहे. आता आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना विचारायचं का तुम्हाला विचारायचं का वरती कुणाला प्रश्न पडला? मराठी शाळा तोडायला सांगितली नाही. फक्त नगरपंचायत मागेची जागा आहे, शाळा तोडलेली आहे. गुगलला तुम्हाला सगळे फोटो दाखवतो. अर्ज केलेले सीओकडे पण परमिशन नाहीये, कुणाकडेच परमिशन नाहीये. तोडली कशी तोडायला सांगितलं नाहीये. फक्त साफसफाई करायची होती ना, त्याच्या आपण बघून मी बघून आली ते नगरपंचायत फोटो काढले. शाळा तोडायची गरजच होती त्याला. विषय झाला नंबर द्या मला. माझं असं म्हणणं की कायदेशीर कारवाई शाळा तोडायला सांगितली कुणी त्यांना फक्त मागची साफसफाई जी आहे ना, ते कचरा बिचरा दाखव ना, ते पाणी बरोबर आहे. साफसफाई करणं काय करणं आधी नगराध्यक्ष होते, सगळ्यांना बघितले. फक्त मागची साफसफाई करायची. शाळेला जोपर्यंत सीओची परमिशन येत नाही 100% ना काम पण करायचं. सीओची परमिशन आल्यानंतर पण नगरपंचायत मध्ये ठराव झाला पाहिजे. तो पण ठराव नाहीये नगरपंचायत मध्ये. शरद पके सांगतात ते आणि करतात ते. काय ठरलं होतं, सीओ मॅडमची परमिशन आल्याशिवाय आपण काही काम करायचं नाही, बरोबर आहे. आणि सफाई मग शाळा तोडली कुणी? मागची शाळा तोडली, पूर्ण विटा काढल्यात, पत्रे काढले, कौलं काढली. हे चुकीचं आहे ना. मग कुणी काढली त्याच्यावर गुन्हा दाखल करू का? जिल्हा परिषदेच्या मालकीची शाळा आहे, अजून नगरपंचायतीकडे गेली नाही. मग मी गुन्हा दाखल करेन. मी चोरी करायला सांगितलं तुम्हाला. माझं काय म्हणणं होतं, जोपर्यंत सीओची परमिशन येत नाही जोपर्यंत सीओची परमिशन येत नाही, ज्यांनी तोडली त्याच्यावर गुन्हा दाखल करील मी. कोणी अधिकार दिला त्याला तोडायला? मी पुन्हा तेच बोलली त्या दिवशी. सफाई मागची करायची होती, इमारतीला हात लावायचा नव्हता. आणि इमारत तुम्हाला दिलीच नव्हती. तुम्हाला सीओ मॅडमला काय बोलली मी, पंचायतीच्या मागेची जागा आहे ती त्यांना पाहिजे एवढं बोली. सीओ मॅडम बोलले आपण देऊया. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. आणि मी इतकं पण बोलली की जोपर्यंत परमिशन येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करायचं नाही. आणि त्याचा मालकी हक्क ग्रामपंचायतीचा राहील, बरोबर आहे. मग ती जुनी शाळा तोडायची गरजच काय? त्याची कौलं तुम्ही निरी त्याच्या सगळं मला माहित नाही. जे तोडलं ते तिथे ठेवायचं. तोडलं त्यांनी तोडून पण द्यायचं. ज्यांनी तोडलं असेल ना त्यांनी कौलं पण बसून द्यायची. कारण ती इमारत अजून कुठली इमारत तोडण्यापूर्वी त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो, सीओची मंजुरी घ्यावी लागते आणि मग तोडायला लागतो. आणि आपण पाहिल्याप्रमाणे काय झालं, मागची बाजू जे गटार बिटार आहे ते फक्त साफसफाई करा, कुठल्याही झाडाला हात लावायचा नाही, बरोबर आहे ना. मग त्या जुन्या शाळेला हात लावायची गरजच काय नाही. मी गुन्हा दाखल करायला पण मोकळी होईल. मी मागे पुढे बघणार नाही. मग सीओचा आदेश येत नाही तोपर्यंत मी म्हणाली ना, तुम्ही काढायला कामाला सुरुवात करतो. सीओचा आदेश आल्याशिवाय काम पण सुरू करायचं. मी मालमत्ता अधिकारी नाही, मालमत्ता अधिकारी सीओ आहे. एक सीओ व्हीपी मालमत्ता अधिकारी आहे आणि सीओनी निर्णय घ्यायचा. नगरपंचायतला गेलो, सीओना विचारलं की जरी पंचायत समितीने का झेडीपीने तुम्हाला परमिशन दिली तरी पण त्याचा प्रस्ताव आला पाहिजे नगरपंचायत मध्ये की सदरची जागा जरी त्यांची मालकीची असली तरी जागा तुमच्या हद्दीमध्ये, तुमच्या हद्दीमध्ये बांधकाम करायचं आहे का तोडायचं आहे ह्याला तुम्हाला परमिशन तर पाहिजे. आज कोणतीही परमिशन नसताना सरळ तुम्ही जेसीबी लावून झाडं बिडापासून सगळं तोडून टाकलं. आणि तोडून टाकल्यानंतर आज मला त्याचं उत्तर भेटतं तिथून की आम्हाला काय माहित नाही. माझ्याबरोबर मुंडे सर होते. बघितलं मॅडम तुम्हाला झाडाला हात लावायचा नाही. मला माहिती कुणाला अधिकार नाही. आम्हाला आमची कुठली इमारत असेल ना तर परमिशन घ्यावी लागते सीओची. संडास बाथरूमचं आपण मध्ये घेतलं, त्याचं ऑडिट करून घेतलं, त्याची ठराव पास करून घेतला, त्याचा ठराव करणं त्याची परमिशन आणली, नगरसेवकाची साक्षी घेतली आणि नंतर ते संडास बाथरूम आपण ते तोडलं. बरोबर आहे. आज डायरेक्ट वर्ष गेलं मला या गोष्टीला, 1 वर्ष तेवढी सगळी प्रोसेस करायला. आणि हे एका रातोरात नगरपंचायत बंद झाला, तोडून मोकळे. आणि मग आजची कंडिशनला आज एवढे पिक्चर झालेत मराठी शाळेवरती, याची भावना लोकांची आहे. आणि तिथं माझी तरी इच्छा आहे की भविष्यात ही पालिका एकमेव जागा राहिली आहे मतदान स्पॉटवरती. पालीमध्ये पालिकारांना ते बस स्टँडचं जे भोगलं आहे पाप, तसं पण इथं पाप नको भोगायला.
पालिकारांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे हो त्या जागेचा. म्हणून तर मी त्यांना इतकं पण म्हटलं, हॉस्टेलची हा, यादी आणि हक्काची जागा होती हक्काची म्हणून आम्ही जागा, लग्न करून घेतलं, हा, आणि मंजूर काय करून म्हटलं, घेतलं. हा ठीक आहे चांगलं सीओ मॅडम पण बोलल्या कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह पाहिजे म्हणून मॅडम म्हटलं मॅडम ते माझ्याकडे मागायला आले पण मी मालमत्ता अधिकारी नाहीये मॅडम तुम्ही जो निर्णय घ्याल तो मॅडम काय बोलले रेकॉर्डिंग आहे संध्याकाळी मी कालिका मातेच्या मंदिरात होती तो कार्यक्रम बघितलं तर मॅडम काय म्हणाल्या मॅडम की मॅडम आपण देऊया त्यांना मग मी त्यांना म्हटलं देऊया बोलले त्याच्यामुळे मी शिफारस दिली की त्यांना देणं आवश्यक आहे हो ना. मालकी नगरपंचायतीची राहील हा येतात आता जेव्हा त्यांचं पाहिलं, पत्र आलोय येईल ऑफिसला. तेव्हा तुम्ही तो रीतसर ठराव पण करायचा ठराव होऊन आणखी ते कुठं सगळं जायचं मॅडम काय रीतसर झालं माहिती आहे? करून सगळ्यात महत्त्वाचं. जागेची त्याने इतकं पण म्हटले हो. जागेची मोजणी करून द्यायची जागा नाही नाही मॅडम आणि आता भविष्यात तुमच्या ताब्यात जाणार आहे ही ते. गडबड सगळी जेव्हा मोठी नगर- करायला नाही, काय नाही, का? 5 वाजले सरकारी निधी. सगळं सोडून दे. सरकारी जागा पहिलं पोरांनी ह्या सांगितलं. एखाद्या चुकीमुळे ही दोन्ही वेस्ट जाणार आहे आज जागा ती तुटली ती वेस्ट गेली आणि सरकारी आलेली निधी त्या कारणास्तव वेस्ट जाईल मग ह्याला जबाबदार कोण असं नाही करायला पाहिजे ना ह्याला जबाबदार म्हणून मी कोण? त्यांना म्हणतो तुम्ही घाई करू नका जो पैसा आहे तो तसा ठेवा सीओची मान्यता येऊ दे मान्यता माझं पण आली की म्हणणं तेच त्याच्याप्रमाणे- होतं, आज काहीतरी मान्यता आली नियोजन पाहिजे ना. त्याच्याप्रमाणे किती जागा 4 हो. गुंठे 4 गुंठे मोजून घ्या तो नियोजन काय बोलले पाहिजे मला सगळ्यांचं. घरामध्ये की ही झाडं बिडं ही तोडावी लागणार नाही ही इमारत तशीच राहील हा इकडे गटार वगैरे झाले पाणी वगैरे काढून घ्या झाडाला वगैरे हात लावायचा नाही इतका विषय झालेला आहे. मग स्वतः अध्यक्ष होते तुमचे नगराध्यक्ष होते सगळ्यांच्या समोर झाले अजिबात कशाने हात घालायचा नाही फक्त साफसफाई करायची करा तुम्ही पण परमिशन असून मग काही तुम्ही करायचं एवढं झालं मग तुम्ही कुणी तोडलं ते काय अधिकार होता तोडायचा ज्याने तोडलं त्याचे गुन्हे दाखल करीन मी 100% मॅडम मी तुमच्या अपेक्षा आहे मग तुमच्याकडे मी आलो फक्त तुम्ही किती आहे ते? या मॅडम बोलल्या याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही काय काही गोष्ट काय माहिती माहिती नाही. मग हा. डायरेक्ट तोडतात हे ह्याला करते तोडाचा अधिकारच काय अहो, त्यांना मॅडम, देश आले- पहिले गोष्ट तोडताना तुमच्या अधिकारी पण तिथं हवे होते पाहिजे होते आम्हाला की विचारायचं तिकडची होतं. वास्तूमध्ये काय प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये नाही विहित का अधिकार काय जाऊ दे मग? सीओचं पत्र पाहिजे होतं तोडायला नाही पत्र आलं तरी तुमची पत्र माणसं पाहिजे पण तिथं तोडायला पाहिजे, माझा काय माणूस नाही. उभा पाहिजे तोडायला हो हो नक्की कुणी तोडली ती हम्म. आता तुम्ही शोध लावा कुणी तोडली? नाही माहिती तेच फक्त माहित काय. नाहीये, कोण ज्येष्ठ- तोडलं. आता कोणी तोडलं? नाही, स्वाती कोणी स्वाती पण तोडलं माझ्या ते बरोबरच होते आणि पाचापूरला गेलो कोणी तोडलं मी ते ज्येष्ठ घरामध्ये ऑफिसमध्ये फोन पोस्ट करते घरामध्ये तर फोन लागत नाही शिवबद्दल मला याच्यात काही माहिती नाही बरं मॅडम तुमच्या परमिशनच्या नगरपंचायतीच्या मागं बांधकाम सुरू कारण मॅडम मॅडम पण होत्या हो. सगळ्यांच्या समोर तोच विषय झाला तोडा बिडा काय झालं नव्हतं मग तोडायचा अधिकार कोणाला जोपर्यंत आमच्या ताब्यात आहे ना तोपर्यंत आमची जबाबदारी आहे हो मॅडम आम्ही जेव्हा तुमच्याकडे हस्तांतर होईल ना तर तुम्ही बघायचं